राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। खरीपाचे 279 कोटी रुपये खात्यामध्ये जमा, 2,39,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ। बार्शी तालुक्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी, खरीप हंगामामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीचे 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यामध्ये जमा होत आहे। बार्शी तालुक्यामध्ये तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। लाडकी बहीण खुश, पुन्हा आले 1,500 रुपये बँक खात्यामध्ये, रक्कम झाली जमा। 1,500 रुपयांचा सप्ताह झाला जमा, 2,100 रुपयांचे आश्वासन हवेमध्ये विरले। नागपूरसह विदर्भाला झोडपले, राज्यामध्ये 5 दिवस अवकाळीचे। गडचिरोलीमध्ये 62 मिलीमीटर पाऊस, चंद्रपूरमध्ये 3घांचा मृत्यू। कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा। राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईत सुद्धा 6 आणि 7 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 5 मे ते 7 मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवलेली आहे। अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये 6 व 7 मे रोजी, मराठवाड्यामध्ये 7 मे, विदर्भामध्ये 5 मे रोजी अवकाळीबरोबरच गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अशा प्रकारची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुडे यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा लाईट देणार, अजित पवार म्हणाले। उद्योजकांच्या सुद्धा जाणून घेतल्या समस्या, पत्रकारांशी बोलताना ते काय म्हटले बघा। शेतकऱ्याला रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते, अशा वेळी त्यांना हिंसक प्राण्यांचे संकट किंवा इतर सुद्धा समस्या सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना रात्रीऐवजी दिवसा लाईट दिली जाईल, त्यामुळे शेतकरी रात्री घरी जाऊ शकेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले। आता बँक, विमा, म्युच्युअल फंड असो की शेअर बाजार, एकाच ठिकाणी होणार केवायसी। एकत्रित प्रणाली सुरू करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि वित्तीय नियामक संस्थांच्या हालचाली सुरू। भारताने व्यापार थांबवल्याचा पाकला मोठा फटका बसणार। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये व्यापार $490 दशलक्ष पर्यंत घसरला। बुलढाणा जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत 5 ब्रास रेती, 66,000 लाभार्थ्यांना मिळणार लाभ। वाढू धोरण जाहीर, गट विकास अधिकारी, तहसीलदारांवरती जबाबदारी। 11वी प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने होणार, 50,740 जागांसाठी प्रक्रिया राबवण्यात येणार। खरीप हंगाम तोंडावर, घरामध्ये कापसाची गंजी, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, भाववाढीची अपेक्षा ठरली फोल। ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावामध्ये विक्री सुरू। लाडकी बहीण सुकावली, 1,500 रुपयांचा हप्ता खात्यामध्ये जमा, प्रतीक्षा संपली। एप्रिलचा हप्ता वर्ग झालेला असून 2,100 रुपयांबाबत अद्याप सुद्धा अनिश्चितता। खामगाव बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली, उन्हाची तीव्रता वाढली, शेतमाल आणण्यास शेतकरी करतायत टाळाटाळ। सध्या स्थितीमध्ये शेतमालाचे दर कसे सुरू आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। भावाच्या बाबतीत आपण बघितलं तर मुगाला कमाल 7,100 प्रति क्विंटल दर मिळाला असून त्याचा सरासरी दर 6,500 रुपये एवढा होता। याशिवाय हरभऱ्याला 5,200 रुपये, गव्हाला 2,300 तर ज्वारीला 2,025 रुपये प्रति क्विंटलचा असा सरासरी दर मिळालेला आहे। कांदा पीक तयार झालेले असून मजूर मिळेना, शेतकऱ्यांना काढणीची चिंता, आर्थिक संकट गडद, बाजारभाव सुद्धा असमाधानकारक, उत्पादन खर्च सुद्धा निघणे झाले कठीण। अनुदानावरती दुधाळ गाई म्हशी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य, 2 जूनपर्यंत करता येणार अर्ज, पशुपालकांना मोठी संधी। बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 15 मे नंतर मिळणार बियाणे, कृषी विभागाचे नियोजन। 10 मे नंतर विक्रेत्यांना मिळणार कपाशीचे बियाणे, 1 जून नंतर करता येणार पेरणी। सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाच्या मृग बहाराला सरकारची कात्री, राज्य शासन हिस्सा भरणार नाही। विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा डाळिंब, मोसंबी फळपीक वाऱ्यावरती, विम्याचा हप्ता केंद्र सरकार भरणार नाही। आता रोखपट्टी देणाऱ्या आडतदारांनाच कांदा लिलावामध्ये बोली लावता येणार। द्राक्ष निर्यातीमध्ये यंदा 566 मेट्रिक टन घट, हंगाम आटोपता, निर्यात घटल्याने परकीय चलन झाले कमी, हंगामामध्ये चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। प्रति क्विंटल 152 रुपये दर, राजापूरच्या शेतकऱ्याने कांदे टाकले जनावरांच्या गव्हाणीमध्ये, उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने झाले हतबल। निराधार लाभार्थ्यांनो, तुमच्याच गावामध्ये डीबीटी करून घ्या, प्रशांत जाधवकर यांचे आव्हान, अनेकांना होतोय कॅम्पचा लाभ। यंदा तरी शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार का? शाळा व्यवस्थापन समिती देणार गणवेश, शिक्षण विभागाकडून नियोजन सुरू। इलेक्ट्रॉनिक काट्यांची महिमा अधिकाऱ्यांना कशी कळेना, शेतमालाच्या मापामध्ये पापच्या घटना घडू लागल्या, वजनमापे कार्यालयाचा होतोय कानाडोळा। आता कुठल्याही तालुक्यामध्ये करा दस्त नोंदणी, प्रक्रियेला सुरुवात। 1 जिल्हा 1 नोंदणी योजनेची 1 मे पासून अंमलबजावणी, वेळ आणि पैसा वाचणार।
ऐन लग्नसराईमध्ये सोने चांदीमध्ये घसरण, नाफेडकडून तुरीची 200 क्विंटलची खरेदी. आग लागल्याने डाळिंबाची फळबाग जळून खाक, शेतकऱ्याने अनेक वर्षांपासून जपलेली बाग जळाल्यामुळे लाख रुपयांचे नुकसान. शेणखताला आला सोन्याचा भाव, बागायतदार शेतकऱ्यांची मागणी, जमिनीची पोत सुधारण्यासाठी वाढतोय शेणखताचा वापर. दर घसरल्यामुळे शेतमालाची आवक सुद्धा घटली, सोयाबीन 4,250 रुपये तर तूर 7,000 रुपये क्विंटल. योजनेसाठी कोणीही पैसे मागत असेल तर तक्रार करा, मंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती. चिपळूणमध्ये बांधकाम कामगारांना वस्तूचे वाटप करण्यात आले. सांगलीमध्ये म्हैस गाय दूध विक्रीमध्ये 2 रुपयांनी वाढ, आजपासून अंमलबजावणी. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक संघटनेचा निर्णय. विदर्भामध्ये संत्रा बागांना तापमानवाढीचा फटका, आंबिया बहाराचे उत्पादन 40%वरतीच. सोयाबीन खरेदीत अनियमितता करणारे केंद्र काळ्या यादीमध्ये टाका, नोडल संस्थांना खुलासा पाठवण्याचे शासनाचे निर्देश. मागील 2 महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून उत्पादन 1,34,000 टनांनी घटले, मागणी स्थिर. अमरावती बाजारामध्ये आंबा आवक 1000 क्विंटलवरती, दरही काहीसे तेजीमध्ये. आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशाच्या विविध भागातून आवक वाढली. भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचे सुद्धा थांबवणार, पाकिस्तानच्या तोंडाला आणणार फेस. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरची मोठी कारवाई, पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठग, शेतीवरती होणार मोठा परिणाम. बोगस खत बियाण्यांची तक्रार दाखल होताच होणार कारवाई, जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन. राज्यामधील 2,997 प्रकल्पामध्ये अवघे 33% पाणी शिल्लक, 3,015 गावे. वाड्यांची तहान टँकर्सवरती, तापमानामुळे पातळी आणखी खालवणार. पूरक पोषण योजनेतील खर्चाच्या दरामध्ये वाढ करा, महिला गटांची केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी. अन्नधान्य इंधन मजुरीच्या दरामध्ये लक्षणीय वाढ, नुकसान भरून काढण्यास विशेष अनुदान द्यावे. आम्ही शेणामातीच्या घरामध्ये असून किती दिवस राहायचं, राज्यामधील 61,000 पात्र आदिवासी कुटुंबे पक्क्या घरांपासून वंचित. अकोला जिल्ह्यातील घरकुल सर्वेक्षणासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ, जिल्ह्यामधील बेघर आणि कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलांचा मिळणार लाभ. कामठा येथे पशुचारा लागवडीच्या कामाची हेलोंडेंनी केली पाहणी, शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला पशुचारा. वाडेगाव परिसरामध्ये टरबूज पिकावरती करपा रोगाचा प्रकोप, शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये. पाण्यासाठी खिसा होतोय रिकामा, सोलापूर जिल्ह्यातील जलसाठा घटू लागला, टंचाईची परिस्थिती. उष्णतेच्या लाटेने ग्रामीण भागातील पिकांची होरपळ सुरू. टंचाईग्रस्त गावांना रोज लागते 2,28,000 लिटर पाणी, मालेगाव तालुक्यातील स्थिती. आतापर्यंत 6 विहिरी अधिगृहीत. अक्षय तृतीयेनंतर सुद्धा फळाचा राजा तोऱ्यामध्ये, द्राक्ष आंबटस, टरबूजाची आवक चांगली, भाव सुद्धा आवक्यामध्ये, इतर फळेही महागली. बाष्पीभवनामुळे पाणी पातळीमध्ये घट, 40 गावांवरती जलसंकट. भोकरदन तालुक्यातील जुईमध्ये 20 तर शेलूरच्या धामणामध्ये 30% पाणीसाठा. अर्ज करा मिनी ट्रॅक्टरसाठी, 3.25 लाख रुपये मिळवा, निवड प्रक्रिया सुरू. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची योजना. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजीला पाणी मिळेना आणि खायला भाजी मिळेना, पालेभाज्यांचा तुटवडा, दरामध्ये झाली वाढ, ग्राहकांना बसतोय भुर्दंड. चोर कृषी पंपासंदर्भातील बनावट कॉलपासून शेतकऱ्यांना सावध राहा, अतिरिक्त पैसे देऊ नका, महावितरणाच्या शेतकऱ्यांना सूचना. महावितरणाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ही योजना पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे, परंतु योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना बनावट कॉल येत असून यामधून शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होत आहे. त्यामुळे या बनावट कॉलपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, अशा प्रकारची माहिती महावितरणाने कळवलेली आहे. गिरणा व तितूर नदीपात्रातील डांगर आणि टरबुजांचे फळे हद्दपार, कमी पावसामुळे गिरणा 12माही प्रवाहित राहीना, नगरदेवळा स्टेशन परिसरामध्ये फुलते शेती. जळगाव जिल्ह्यामध्ये 9 मेपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कुंभमेळा 2027 साठी धुळे विमानतळाचा पर्याय, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. शिर्डी पाठोपाठ नाशिकला जाण्यासाठी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीमुळे धुळे ठरेल सर्वाधिक सोयीचे. 2 दिवसामध्येच घरकुल लाभार्थी सर्वेची संख्या दुपटीच्याही वर, घरकुल सर्वेक्षणामध्ये आता मिळाली 15 मेपर्यंतची मुदतवाढ, लाभार्थी वंचित राहू नये अशी अपेक्षा. विद्यार्थ्यांनो आताच काढा प्रवेशासाठी दाखले, निकालानंतर पालकांसह विद्यार्थ्यांची होते घाईगर्दी सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवस तुरळक पावसाचा अंदाज, वादळाची सुद्धा शक्यता, तापमान 4 अंशांनी घसरले. बोरद आणि मोड परिसरामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात बहरणार केळी आणि पपईच्या बागा, रोपे लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. आमचूरच्या दरांना यंदा गवसेना सूर, सातपुड्यातील उत्पादक बाजारापासून दूर, गतवर्षीच्या तुलनेमध्ये 30% दर घसरले. धडगाव आणि मोलगी बाजारामध्ये परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी दाखल.
अरे देवा, धान्याच्या तिजोरीनेही खाल्ला भाव. कोठीचे दर तेजीमध्ये. कलर कोटिंगच्या पत्र्यासाठी मोजावे लागतात जादा पैसे. साठवणुकीसाठी वापरामध्ये असलेल्या कणगीचा वापर आता कालबाह्य झाला असून 1 क्विंटलच्या पत्र्याच्या कोठीला मोठी पसंती. विहिरींनी गाठला तळ आणि तलाव सुद्धा कोरडे ठक. सुपेकरांना भेडसावणार पाणी टंचाई. जनाईतून तलाव भरण्याची मागणी. सुपे गावातील खासगी विहिरी कूपनलिकांची पाणी पातळी खोलवरती गेली. भोरमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू. कांद्याची आवक घटल्यामुळे भावामध्ये मोठी घसरण. बटाट्याची आवक वाढून सुद्धा बाजारभाव स्थिरावले. चाकण बाजारभाव. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये ही आवक 250 क्विंटलने कमी होऊन कांद्याचा कमाल भाव 1250 रुपयांवरती आला. जनावरांच्या संख्येमध्ये झाली घट. 4,80,00,000 रुपयांची एकूण उलाढाल झाली. महावितरण लकी ड्रॉतून 651 ग्राहकांना देणार स्मार्टफोन. बुधवारी जाहीर होणार. सलग बिले भरा आणि जिंका बक्षिसे. राज्यामध्ये करडई दराचा एकच विक्रम. 58 ते 72 रुपये किलो. 5 वर्षातील विक्रमी आकडा. तेलाला पसंती वाढली. 10वी 12वी पुरवणी परीक्षा शुल्कामध्ये 10% वाढ. राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय. पालकांच्या खिशाला कात्री. हवाई दलाची हल्ल्यासाठी सज्जता. हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट. पाकिस्तानवरती दुसरा वॉटर स्ट्राईक. चिनाब नदीचे पाणी तोडले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4,81,000 जणांची ई-केवायसीच नाही. 30 जूनपर्यंत न झाल्यास रेशनवरील मोफत धान्य होणार बंद. ई-केवायसीलाही अडचणी. दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. म्हशीचे दूध 68 रुपये तर गायच्या दुधाचा दर 52 रुपये. नवीन दरवाढ लागू झालेली असून नवीन दर कसे असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. पवारांना मुख्यमंत्री होणे आता 5 वर्षे शक्य नाही. अजितदादाच्या इच्छेवरती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांकडून फसवणूक. शेतकरी संघटनेची पोलिसांमध्ये तक्रार. गुन्हा दाखल करण्याची मागणी. सर्वाधिक लष्करी मनुष्यबळ असलेले हे आहेत जगातील टॉप 10 देश. भारत दुसऱ्या स्थानी तर पाकिस्तान 7व्या क्रमांकावरती. शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक. शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना काढले पत्र. शेतमाल तारण खर्च नको, हमीभाव द्या. शेतकऱ्यांची मागणी. कवडीमोल दराने उत्पादनाची विक्री. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत शेअर करा.